सगळ्यांना एक खाचून विनंती करतो की लग्न कार्यामध्ये आपण दिवसेंदिवस प्रथा वाढत चालल्या. पूर्वी आपल्या आजोबा पंजोबांची लग्न मानदेव डहाळे टाकून आणि एक साधा विधी केला जायचा. ते लग्नही टिकले, त्यांनाही मुलं झाले. आणि आता जे काही पैशाची नुमाईश, नुसता पैसा उधळायचा आहे. अरे बाबा रे, तुमच्याकडे जर लय पैसा झाला असेल ना, एखाद्या गरीबाच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च घ्या, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न करा, तिला संसार घेऊन द्या. आणि तुम्हाला अजूनही जास्त लयच ऊत असेल तर त्या मुला मुलीच्या नावावर पैसे एफडी करा. हा, कशासाठी? ह्या पैशाची मस्ती कशासाठी? हा, आता आपण पाहिलं मागे वाडीवाऱ्याला जाताना एक जोडपं एक ट्रक खाली गेलं. कुठं चाललं होतं ते? हळदीला. अरे हळदीला सुद्धा लग्न एवढे लोक कशासाठी आहे? हा, म्हणजे आपलं भान आपण विसरत चाललोय का? कसा तरी 2 नंबरनी पैसा कमवायचा आणि मग तो उधळायचा. आणि मग ते पाहून दुसऱ्या रेशील लागत, नाही नाही त्याचा मांडव एवढा झाला मग मी एवढा मोठा करीन. या स्पर्धा सोडा. एकमेकाची जिरवायापेक्षा पाणी आडवण पाणी जिरवा, तिथं शेत्या फुलवा आपल्या. अजून एक मराठा समाजाला माझा संदेश आहे, हे लग्न पत्रिका जुळवून वगैरे लग्न ह्या भानगडीत लग्न मोडामोडी करू नका. अरे प्रत्येक गावात 100-150 पोरं बिगर लग्नाचे या तुमच्या उद्योगामुळं. हा, अरे आपल्या पूर्वजांनी गुण जुळवायला सांगितलंय. आवडी निवडी, उंची, रंग, रूप ते पहा ना जरा. ते दिलं सोडून. शिक्षण पहा, रक्तगट पहा. आज लयच झालं तर आता त्याचं पूर्ण मेडिकल करा. दोघा मुला मुलीचं दोघा ते दाखवा रिपोर्ट एकमेकाला. हा, महाराष्ट्रातले सगळे लग्न पत्रिका जुळवून झाले तरी फॅमिली कोर्टात जत्रा भरली फारकती घ्यायला. मग काय आहे? आणि पूर्वी पत्रिका जुळवली नाही, एकमेकाला पाहिलं सुद्धा नाही, तरी लग्न एकदम सुखानं आपल्या आजी आजोबाचे बापांचे संसार झाले. म्हणून ह्या माध्यमातून माझा दिव्य संदेश आहे. म्हणून माझी परत एकदा समाज बांधवांना माझी एक विनंती आहे. बाबा रे, मी आता प्रत्येक गावात सुद्धा सांगतो, ग्रामसभा, ग्रामपंचायतीने आता ग्रामसभा घ्या आणि त्याच्यामध्ये निर्णय घ्या. गावामध्ये डीजे आणू नका. कशाला पाहिजे डीजे? हा, वरात नको. हा, वरातीच्या नावाखाली एक नवीन दर वरातीमध्ये एक पोरला बुजबुज पाजायची, ते दुसऱ्यांदा अड्डल बेवडं. हा, याच्यामध्ये पुढाऱ्यांचा हात राहतो. आपल्या स्वार्थापायी द्या या गावात एक बॉक्स पोरांना, द्या त्या गावात बॉक्स पोरांना. काही नाही बिअर बार उधाऱ्या लावल्या. म्हणून त्या पुढाऱ्यांना सुद्धा आता माझे ह्या माध्यमातून एक आव्हान आहे की हे तुमचे रिकामी उद्योग बंद करा. तुमच्या राजकारणासाठी लोकांची लेकरं नासवू नका. आणि मराठा समाजाला परत एकदा विनंती आहे का बँड बाजा हळदी, आता हळदीला बापरे एका लग्न एवढी गर्दी, हळदीला किती गर्दी राहते. कशासाठी ही? हा उत्माद कुठे चाललाय?